माझे चंद्रकांत तिर्लोटकर बुवा त्यांचो गजर राहतो. ह्यो काळ शिलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ शिलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ शिलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ किलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ किलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ किलो असो. ही महागाई वाढली तशी टोरा टोरा जगतली कशी, टोरा टोरा ढकली कशी, टोरा टोरा ढकली कशी, ही महागाई वाढली तशी टोरा टोरा जगतली कशी. टोरा टोरा ढकली कशी, टोरा टोरा ढकली कशी. धान्य खातात उंदीर घुशी आमच्या पाशी मरतात म्हशी, आमचो पाशी मरतात म्हशी, आमचो पाशी मरतात म्हशी, धान्य खातात उंदीर घुशी आमच्या पाशी मरतात म्हशी. आमचो पाशी मरतात म्हशी, आमचो पाशी मरतात म्हशी. काय काय सांगून माझो बसलो घसो, ह्यो काळ किलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ किलो असो नको रे कोणाक हसो, ह्यो काळ किलो असो. गीत बघा शाळकरी पोरांची चेष्टा करतात मास्तरांची. हो, पहिल्यांदा समोरून मास्तर येत असले तर मुला दडून राहायची, एवढी घाबरायची मास्तरांका. पण आत्ताचे पोरगे डायरेक्ट जाऊन मास्तरांका विचारतात तुमका विमल हवा काय म्हणून. म्हणजे परिस्थिती बदलली आज बुवा, काळ बदललो, बरोबर ना बुवानी मगाशी सांगितलं. आज बिंदासपणे बुवा आज आपण भजन करू शकतो, त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला मै लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं डाव उचलला नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागतात जणू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला दिल्लीत खानाची सेना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली, कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गदी माला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. दोनच
राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक चौदार तळ्यावर. सोन्यात राजा इथे गाजले, सोन्यात राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, सोन्यात राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा वाली घोषित केला. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रीत बघा शाळकरी पोरांची, चेष्टा करतात मास्तरांची. चेष्टा करतात मास्तरांनी, चेष्टा करतात मास्तरांनी. फॅशन काय विचारतात त्यांची, फॅशन काय विचारतात त्यांची, पास काय होतली ती कर्माची. पार्श्व दलिती कर्माची, पार्श्व दलिती कर्माची. काय काय सांगू माझं बसलो घसो, यो काळ किलो असो, नको रे कोणाचा तो, यो काळ किलो असो, नको रे कोणाचा तो, यो काळ किलो असो. झील बापसा बरोबर भांडता बायको गोवाक नको तर बोलता. बायको गवाक नको दाबता, बायको गवाक नको दाबता. हो, परिस्थिती बदलली. बायको नवऱ्याक आता समजा संधी बसलो तर त्याका सँडी, होय, बुवा सुशांत असतो ते सुशी प्रेमान हाक मारत. बरं इथपर्यंत थांबली ना आता बच्चू. काय काय जण पिल्लू, पिल्लू म्हणजे का कुत्र्याचा पोरता. पिल्लू, पिल्लू भांडी घासीत असतात दरवाजा लावून खडी. पिल्लू म्हणजे परिस्थिती बदलली बुवा आज, बरोबर ना, काळ बदलत चाललो. एकदा तर बुवा बायकोचा वाढदिवस येतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगतं की या वाढदिवसाला माझ्या सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको, या वाढदिवसाला माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात काही नवरो संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य मेळाक नाही. शेवटी गावात येऊन एका पारावर येऊन बसलो आणि टेन्शनमध्ये बसलेलो. मित्र येऊन विचारता अरे तू टेन्शनमध्ये कशासाठी, तेव्हा तो सांगता अरे बायकोचा वाढदिवस हा उद्या, तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात काही. तो बोललो अरे काय टेन्शन घेऊ नको, या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर. आणि कुंभार आळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतलांनी त्याच्या हातावर दिलांनी सांगितलं ह्या घे वाद्य. तो बोललो या वाद्य कसा होईल, तू गप रे. पुन्हा एका गाडीवर बसवलांनी. गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तर काढला त्या मडक्यात भरला, वरनं कापडानं असा बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य, हलवला की गुम गुम. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्याने घरी गेलो, बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य. बायको बोलली वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवस आहे, सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलाय गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर. आणि पुरुष वर्ग मंडळी होती, त्यांना पुरुष मंडळींका सांगितल्याने तुम्ही
हां हां सगळे पुरुष मंडळी त्यांका सांगितलं तुम्ही पारावर जाऊन बसा. तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे पुरुष वर्ग पारावर जाऊन बसले. पोवाडा म्हटल्याबद्दल नाव काय त्यांचं, शिवा रासम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे रिक्षा चालक मालक संघटना यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. आणि त्या पुरुष मंडळीत एक घेणार होतो, त्याच्या डोक्या फिरला. बोललो आमका सगळ्यांका पारावर पिटाळतात म्हणजे काय. तो घरी गेलो नी गुलाब घेऊन गेलो नी ज्या रूममध्ये गायन कर. झाला सुशांत जोईल बुवा, मगाशी तुम्ही जा काय सगळं सांगत होतास ना, असं केलं पाहिजे तसं करते. लाईट दिसल्याबरोबर झाला आवाळला. आता हेच थांबला. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे.